the experiment number 2, that is total hardness of water. Aim of the experiment is estimation of total hardness of water by EDTA method. म्हणजे आपल्याला काय करायचंय, वॉटरचा हार्डनेस फाइंड आउट करायचंय by using the EDTA method. Okay. Then what is hard water? Hard water is the water which cannot form leather when it is dissolves in soap. This water is called as hard water. यासाठी आपल्याला ॲपरेटस तुम्हाला इथे टेबलवरती दिसत आहेत, कोनिकल फ्लास्क लागणार आहे. नंतर 2 बीकर घेतलेत मी, एक छोटा सिलेंडर आहे, ही बफर सोल्युशनची कॅप्सूल आहे, बफरची टॅबलेट आहे. नंतर पिपेट लागणार आहे आपल्याला, इरिओक्रोम ब्लॅक टी हा इंडिकेटर यूज करणार आहोत आपण, आणि हा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे 100 ml चा. नंतर एक स्टरर घेतलाय आणि ब्युरेट पण लागणार. ठीक आहे, तर हे ॲपरेटस आणि केमिकल्स कंबाईन सांगितलेत मी. तर प्रोसिजर आपण आता स्टार्ट करत आहोत. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, इथं माझ्या जवळ बीकरमध्ये हार्ड वॉटर घेतले मी. ते हार्ड वॉटर आपल्याला पिपेटने 10 ml पिपेट आउट करायचं आहे, आणि ते पिपेट आउट केलेलं वॉटर आपण या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्कमध्ये घेणार आहोत. टेन ml ची पिपेट आहे. पिपेटने मी 10 ml हार्ड वॉटर घेतलेला आहे. नंतर आपल्याला 10 ml डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आहे मेजरिंग सिलेंडरने. फर्स्ट डायल्यूट दिस 10 ml hard water up to its marking. Then take pipette and pipette out this 100 ml diluted solution into the conical flask. Then add 10 ml distilled water into this conical flask. Then add 1 buffer tablet. This is the buffer tablet. Mix it well.
Then take the burette. This is the burette. First of all, wash with water and then rinse with the EDTA and then fill with the EDTA solution. This beaker contains the 0.01 molar EDTA solution. I have already prepared it. या ब्युरेटमध्ये इथं एअर गॅप राहिलेला असतो. हा नॉक आपण सोडायचा, लूज करायचा, एअर बबल रिमूव्ह होतो. एअर बबल रिमूव्ह केल्यानंतर परत तुम्हाला हे सोल्युशन 0 ला ॲडजस्ट करायचे. झिरोला ॲडजस्ट केलं की या स्टँडला आपण लावणार आहोत ब्युरेट. नंतर जे केमिकल आपण हार्ड वॉटर आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर ॲड करायचा आहे, इरिओक्रोम ब्लॅक टी. हा इंडिकेटर ॲड केल्यानंतर कोनिकल फ्लास्कमधल्या सोल्युशनला वाईन रेड कलर येतो. नंतर ज्या वेळेस आपण हे सोल्युशन ब्युरेटमधील सोल्युशन बरोबर टायट्रेट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला डार्क ब्ल्यू कलर येतो. डार्क ब्ल्यू कलर आला की आपली रिएक्शन कंप्लीट होते आणि वी गेट द एंड पॉइंट. This is the wine red color. Then titrate it with the 0.01 molar EDTA solution. Observe the color change only. Okay. The end point is obtained. The solution is having dark blue color. Now see the reading on this burette. The reading is 1.9 mm. This is our first reading. Write into the first column 1.9. Here initially 0, so difference is 1.9. In this way, take another same 2 readings and write down into the second and third column. Suppose the second reading is of 1.8 and third reading will be 1.9. Consider. Then you have to write the CBR. CBR means constant burette reading. तुम्हाला याच्यात 3 रीडिंग घेतलेत आपण. याच्यामध्ये तुम्हाला 3 रीडिंग पैकी एक जे कॉन्स्टंट आलेलं असेल, मेन काढायचं नाही, इथे फक्त तुम्हाला कॉन्स्टंट आलेलं रीडिंग घ्यायचं. तर 2 रीडिंग आपले सेम आले 1.9 म्हणून मी इथं CBR लिहिणार आहे 1.9 mm. This is our CBR. This is ऑब्झर्वेशन टेबल. नंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे. कॅल्क्युलेशन मध्ये पहा XML. XML म्हणजे आपल्याला किती आलेलं आहे उत्तर 1.9. पुट दिस व्हॅल्यू इनटू दिस, देन हियर पुट 1.9. 1.9 into 0.001. Calculate. The answer will be 0.0019 gram of CaCO3. This will be the A. There. See another calculation. Given sample of water is 8 into 10. Again multiply with 10. Then 0.019 is multiplied
10, the answer will be 0.019. Now this is the value of B. Then next, 10 raised to 6 ml of sample is equal to B into 10 raised to 6 divided by 100. आता इथे आपल्याला B ची व्हॅल्यू पुट अप करायची. B ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 0.019 into 10 raised to 6 divided by 100. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया इथं. Then the answer will be the 0.019 into 10 raised to 4. इथं B ची व्हॅल्यू आपण पुट अप केली. 0.019 into 10 raised to 6 divided by 100 is equal to 0.019 into 10 raised to 4. Arrange this power into this value, that is answer will get 190.0. This is the last answer, that is C right here, 190.00. So we will get the final answer. Total hardness of water in ppm parts per million of CaCO3 is 190. लास्ट ला आपलं उत्तर आले 190 ppm. Then last is the result. In result, you have to write the two sentences. First is the quantity of EDTA. Quantity of EDTA solution required for 10 ml of given sample of water. म्हणजे आपण जे 3 रीडिंग घेतले होते त्यातलं जे कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग आपण यूज केलं होतं 1.9 ही व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची आहे. हे पहिला रिझल्ट आणि सेकंड रिझल्ट असेल तुमचा टोटल हार्डनेस ऑफ गिवन सॅम्पल of water is equal to 190.0 ppm. This is our final result.